नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2 भाग 19. साहिलने काजलला कॉल केला. काजलने पण लगेच उचलला. हॅलो, काजल म्हणते. हॅलो माय वाईफ, साहिल म्हणतो. काजलला तर खूप लाजल्यासारखं वाटत होतं. तिला काय बोलावे ते समजत नव्हतं. काजल बोलणार आहे का? तू किती लाजते, पुढे कसं होईल? साहिल काजलला चिडवत म्हणतो. तुम्ही गप्प बसा ना, काही पण काय बोलत आहे? काजल म्हणते. आता तर मला परमिशन मिळाली आहे, मी आता बोलणार नाही, फक्त करणार पण आहे. साहिल खट्याळ हसत म्हणतो. मी कॉल ठेवून देईल. काजल म्हणते. मी तुझ्या घरी येईल, मला जे हवं ते घेऊन जाईल. साहिल म्हणतो. तुमचे काय चालू आहे? घरात सगळे मजा करत असतील ना? रिद्धीची मस्ती चालू असेल. काजल म्हणते. तिची एक्झाम आहे, तिला कॉल करते नंतर. गौरी तर खूपच आनंदी असेल. आज किरण दादा असता तर तिला बोलवले असते. काजल म्हणते. मंदार दादाने पाठवले नसते. साहिल म्हणतो. ते पण आहे. किया सुधारली, तिची आई बॉम्ब टाकून गेली म्हणून तर मंदार सर चिडले असणार. काजल म्हणते. मी पण गौरी वहिनीला तिथं पाठवणार नाही. साहिल म्हणतो. दोघं पण थोडा वेळ बोलतात आणि काजल कॉल कट करते. रिद्धीची परीक्षा होती म्हणून ती पहाटेच उठली होती. फ्रेश होऊन ती अभ्यासाला मन लावून बसली होती. सरिताही उठल्या होत्या. त्यांनी प्रेमाने सिद्धीसाठी गरमागरम कॉफी करून दिली. घे बाळा, थोडा उत्साह येईल, सरिता म्हणतात. कॉफी घेतल्यानंतर त्या आंघोळीसाठी आपल्या खोलीत निघून गेल्या. थोड्या वेळाने गौरीलाही जाग आली. तिने पटकन आंघोळ उरकवली आणि रिद्धीच्या रूम मध्ये डोकावले. रिद्धी एकाग्रतेने अभ्यास करत होती. गौरीला आठवले तिने रात्री बदाम भिजवून घातले होते. किचन मध्ये जाऊन तिने ते सोलले आणि रिद्धीकडे नेले. हे घे, खाल्लंच तर अजून लक्ष लागेल, ती म्हणाली. रिद्धीने हसून बदाम घेतले. गौरी तिथंच हलकेच बाहेर आली. दरम्यान आजी आजोबा उठले होते. रिद्धी अभ्यास करते, चला तिला डिस्टर्ब नको करू म्हणत ते गार्डन मध्ये फिरायला गेले. गौरी किचन मध्ये गेली. तिने चहा बनवला आणि मग ट्रे मध्ये ठेवून गार्डन मध्ये आली. चला आजी आजोबा, आपण आज एकत्र चहा घेऊया, ती हसत म्हणाली. आजी आजोबांनी लगेच कप उचलला. आजोबांनी एक घोट घेतला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाले. अरे वा, हा चहा इतका छान आहे, कोणी बनवला आहे? गौरी हसत म्हणाली. मीच बनवला. अजून कोणी उठलं नव्हतं म्हणून विचार केला गार्डन मध्ये बसून तुम्हाला चहा देऊ. वा, चहा असावा तर असा. फारच छान झाला आहे, आजोबा खुश होत म्हणाले. खरंच गौरी, खूप छान बनवलायस, आजीही समाधानाने म्हणाल्या. गौरीला खूप छान वाटलं. तिच्या डोळ्यात आनंद चमकला. थोड्याच वेळात ती थोडी चक्क होऊन म्हणाली. आजी आजोबा, मला एक छोटीशी इच्छा आहे, तुम्ही पूर्ण कराल का? मी सरांना सांगितलं होतं पण त्यांनी नाही ऐकलं. गौरी म्हणते. आजीने प्रेमाने म्हणाल्या. काय इच्छा आहे सांग. हो सांग, मीच आणून देतो, आजोबाही म्हणाले. गौरी हळूच म्हणाली. काही आणायचे नाहीये, मला फक्त एकदा घरी जेवण बनवायचे आहे. आपले किचन किती छान आहे, मला खूप आवडतं. हे ऐकून आजी आजोबा एकमेकाकडे पाहून डोक्याला हात लावतात. अगं पोरींना असे आरामात राहायला आवडतं आणि तू आहेस की तुला मात्र कामाची हौस आहे, आजी हसत म्हणाल्या. गौरी ठामपणे म्हणाली. मला सवय आहे आजी, असं बसून राहणं मला आवडत नाही. आजोबा मान हलवत म्हणाले. बरं, मग ठरवू एका दिवशी मस्त बेत करूया. गौरीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मी सरांना उठवून आणते. रिद्धीला कॉलेजला जायचे आहे, तिला सोडायला जाणार आहे, असं म्हणत ती रूम मध्ये निघून गेली. गार्डन मध्ये मात्र आजी आजोबा तिच्याकडे पाहत समाधानाने हसत राहिले. गौरी मंदारला उठवायला जाते. मंदार आधीच उठलेला असतो, तयार होत असतो. गौरी बेड आवरते. गौरी, नाश्त्याचे झाले आहे का? लवकर लावायला सांग, थोड्याच वेळात आम्ही निघून जाऊ, मंदार म्हणतो. मी बघून घेते, आई पण आहे, गौरी म्हणते. नाश्ता लावायला सांग, मंदार म्हणतो. गौरी किचन मध्ये निघून जाते. रिद्धी तिचे आवरून बाहेर येते. सरिता पण किचन मध्ये असतात. गौरी सरिताला सांगते. आई, नाश्ता लावायला सांगितला. रिद्धी घेऊन जायचे आहे ना, ती म्हणते. सरिता नाश्ता लावायला सांगतात. इंदू पण येतात. एक एक करून सगळे येत असतात. ते नाश्ता करून घेतात. नाश्ता झाल्यावर रिद्धी आणि मंदार कॉलेजला जायला निघतात. रिद्धीला सगळे ऑल द वेज म्हणतात. ती पण सगळ्यांच्या पाया पडते आणि कॉलेजला जायला निघते. मंदार आणि ते निघून जाते. गौरी, तू ऑफिसला कशी जाणार आहेस? विनायक म्हणतात. ऑटोने जाईल. माहिती नाही सर घरी येतील
त्यांच्या सोबत जाईल, त्यांना कॉल करेल. गौरी म्हणते. मंदार घरी येणार आहे का? एक्झाम संपल्यावर तो परत रिद्धीला घरी आणेल. किचन विनायक म्हणतात. त्यांना थोड्या वेळात कॉल करून बघते, आता ते गाडी चालवत असतील. गौरी म्हणते. वहिनी मी तुला ऑफिसला सोडू का? साहिल म्हणतो. बाकीचे त्याला हसत असतात. काजल सोबत बोलता येईल म्हणून तो गौरीला सोडायचं म्हणत होता. मी फक्त वहिनीला सोडायला जाणार आहे. सगळे मला असे हसत का आहे? साहिल म्हणतो. गौरी याला लगेच पाठवून दे, ऑफिसमध्ये ठेवू नको. कैलास म्हणतात. आधी यांना कॉल करते, त्यांना सांगते तू मला सोडायला येणार आहेस. हो बोलले तर आपण जाऊ. रिद्धी म्हणते. चालेल वहिनी. साहिल म्हणतो. गौरी रूम मध्ये निघून जाते. तिचा फोन वाजतो. किरणचा असतो. गौरी लगेच घेते. हॅलो दादा. गौरी म्हणते. हॅलो गौरी, ऑफिसला जाण्याची तयारी चालू आहे का? किरण म्हणतो. थोड्या वेळाने निघेल. सगळे कसे आहे? मजा करत आहे ना? गौरी म्हणते. आम्ही मस्त. अरे किया, मी मस्त मजा करत आहे. वर्षातून एकदा तरी असे बाहेर जायला पाहिजे. खरंच खूप छान वाटते. अर्णव तर खूप खुश आहे. किरण म्हणतो. खरंच घेऊन जात जा, सगळे चांगलं राहणार. गौरी म्हणते. तू असताना काहीच करता आले नाही ग. किरण म्हणतो. आता जुन्या गोष्टी काढू नको. मला आता सगळे मिळाले आहे. तुला एक सांगते, काजलचे लग्न साहिल सोबत ठरलं आहे. आम्ही रविवारी येऊ. गौरी म्हणते. एक खूप छान बातमी दिली. आता तर तुझी मला काळजी नाही. काजल तुझी जाऊ होणार. दोघी पण मस्त राहा. किरण म्हणतो. किया किरण जवळ आली. काय झाले? आनंदी दिसत आहे. किया म्हणते. तुला नंतर सांगतो. गौरीचा कॉल चालू आहे. किरण म्हणतो. दादा मी ठेवते, यांना कॉल करते, ऑफिसला जायचे आहे. गौरी म्हणते. मंदारराव सकाळी कुठे गेले? किरण म्हणते. रिद्धीचा एक्झाम आहे, तिला कॉलेजला सोडायला गेले आहे. गौरी म्हणते. तू आवर, मी कॉल कट करतो. किरण म्हणतो आणि कॉल कट करतो. कियाने काजलचे लग्न साहिल सोबत ठरलं आहे. रविवारी ते सगळे येणार आहे. तिला बघायला वाटतं. किरण म्हणतो. मस्तच आहे. काजलचे पण लग्न होत आहे. गौरीला कोणी त्रास दिला तर काजल गौरी जवळ राहील. किया म्हणते. हे खरंच छान होत आहे. दोघही मैत्रिणी जावा जावा. किरण म्हणतो. किया हो म्हणते. दोघं नाश्ता करायला निघून जातात. गौरी मंदारला कॉल करते. मंदार लगेच घेतो. हॅलो गौरी. मंदार म्हणतो. हॅलो, तुम्ही घरी येणार आहे का? ऑफिसला मी साहिल सोबत जाऊ का? गौरी म्हणते. तू साहिल सोबत जा, मी रिद्धीला घरी सोडतो, मग ऑफिसला येतो. मंदार म्हणतो. ओके ठीक आहे. गौरी म्हणते आणि कॉल कट करते. गौरी साहिलच्या रूम मध्ये जाते. दरवाजा नॉक करते. साहिल या म्हणतो. गौरी आत जाते. साहिल बघतो. वहिनी तू होती, मग नॉक का केलंस? साहिल म्हणतो. असंच, आता सवय करावी लागेल ना. गौरी हसत म्हणते. वहिनी काही पण काय? काय सांगायला आला होती? साहिल म्हणतो. सर येणार नाहीये. तू मला ऑफिसला सोडणार का? गौरी म्हणते. मी रेडी होतो, मग आपण जाऊ. साहिल म्हणतो. चालेल, मी रेडी होते. गौरी म्हणते आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते. पारू. गौरी साहिलच्या रूम मध्ये का गेली होती? शांता आजी म्हणतात. मंदार येत नसेल, साहिलला सांगायला गेली असेल मला ऑफिसला सोड म्हणून. आजी म्हणतात. शांता आजी काही बोलत नाही. आजी सोबत गप्पा मारतात. किरण आणि किया अर्णव घरी आले होते. किया तर खूप खुश होती. मनासारखी शॉपिंग पण केली होती. फिरणं पण झाले होते. अर्णव आणि किरण सोबत वेळ पण गेला होता. किया खूप खुश दिसत आहे. किरण म्हणतो. खरंच खूप खुश आहे. अर्णवने पण खूप मस्ती आणि मजा पण केली आहे. चहा ठेवते. किया म्हणते. मी अर्णवला आंघोळीला घेऊन जातो. किरण म्हणतो. अर्णवला घेतो आणि बाथरूम मध्ये निघून जातो. किया चहा ठेवते आणि बॅग रूम मध्ये घेऊन जाते. किरण आणि अर्णव आंघोळ करून येतात. किरण अर्णवची तयारी करून देतो. किया चहा घेऊन येते. अर्णवला दूध आणते. त्यांनी चहा घेतली. किया आवरायला निघून गेली. किरणने अर्णवला दूध पाजत होता. गौरी आवरून हॉलमध्ये आली. गौरी तुला घ्यायला मंदार येणार आहे का? सरिता म्हणतात. गौरी म्हणाली. नाही आई, मी साहिल सोबत जाणार आहे. त्यांना आधीच कॉल केला होता. एक्झाम संपल्यावर ते रिद्धीला घरी सोडणार आणि मग ऑफिसला येतील. हो बाळ, मग तू साहिल सोबत जा. सरिता म्हणतात. तेवढ्यात इंदू शांतपणे म्हणाल्या. साहिलला सांग बरं, काजलला भेटू नको. गौरी मात्र काही न बोलता हलकेच हसली. थोड्या वेळात साहिल आला. वहिनी चल ना आपण निघू, तो म्हणाला. गौरीने बॅग घेतली आणि दोघं मिळून ऑफिसला जायला निघाले. किरणने अर्णवला दूध पाजत होते आणि त्याला घेऊन तो काजलच्या घरी आला. काजलचे आई बाबा हॉलमध्येच निवांत बसले होते. त्यांना आज कामावर थोडा उशीर जायचं होतं.
काजल नुकतीच ऑफिसला निघून गेली होती. काका येऊ का आत? किरण हसत म्हणाला. अरे ये ना, हे तुझंच घर आहे. तू घरी कधी आलास? काजलचे बाबा म्हणाले. एक तास झाला असेल. काल गौरीने सांगितले काजलचे लग्न तिच्या दीरासोबत ठरले म्हणत होती. किरण म्हणतो. काजलचे बाबा थोडं विस्मरण होत म्हणाले. अरे ते लोक किती मोठे आहे, आपल्याशी बरोबरी कशी होणार? किरण शांतपणे समजावत म्हणाला. काका खूप चांगले लोक आहेत. गौरीच्या वेळेस त्यांनी काहीच सांगितले नाही, उलट खूप प्रेमाने वागले. पैशांचा माज नाही, श्रीमंतीचा गर्व नाही, अगदी साधी माणसं आहे. आपली काजल खरंच चांगल्या घरात लग्न होणार आहे. आपल्याला अजून काय हवे? हो, आणि गौरीही तिथंच आहे. आता काजलही गेली तर दोन्ही मैत्रिणी एकाच घरात सुखाने राहतील. बाबा हसत म्हणाले. गौरी, रविवारी ते येणार आहे ना? कदाचित लग्न पक्क करून निघतील. काही सांगता येत नाही. एंगेजमेंट सुद्धा करतील. थोडी तयारी तरी हवी. किरण म्हणतात. अरे ते तर फक्त बघायला येत आहेत. बाबा म्हणाले. गौरीच्या वेळेस त्यांनी असेच सांगितले होते, पण मग लगेच ठरवलं. किरण म्हणतो. तू माझ्यासोबत येशील का? त्यांच्या मुलाचे काय नाव आहे हेही मी विचारले नाही. त्यांच्या आजोबा मात्र मला फोन आला होता. बाबा म्हणाले. मी नक्कीच येईल. आज संध्याकाळपासूनच थोडी तयारी करू. मी मदतही आहे. साहिल नाव आहे. किरण म्हणाले. कपडे आणि अंगठीला घेऊन ठेवू का? बाबा विचार करतात. तुमच्याकडे पैसे आहे का? माझ्याकडे आहेत, हवे तर मी देतो. किरण उत्साहात म्हणाले. नको रे, काजलच्या लग्नासाठी मी आधीच पैसे जपून ठेवले आहे. बाबा शांतपणे उत्तरले. माझ्याकडे काही दागिने आहे, ते मी काजलला द्यायचे ठरवले आहे. ते नंतर ठरवू. आता कपडे आणि अंगठी तेवढी पुरेसी आहे. किरण म्हणाले. लग्न लगेच करतील का? बरं, मला वाटतं दिवाळी नंतर झाले तर बरं होईल. बाबा म्हणाले. हे मला ठाऊक नाही, पण एक लग्न झालंय तर कदाचित दिवाळी नंतर करतील. आपण बोलून घेऊ. किरण म्हणतो. थोडा वेळ सगळे तयारीबद्दल चर्चा करत राहिले. शेवटी किरण अर्णवला घेऊन परत घरी निघून गेला. साहिल आणि गौरी ऑफिसच्या बिल्डिंग जवळ पोचले. गौरी गाडीतून उतरली आणि त्यांच्या मागूनच साहिल उतरला. तुला काकूने मध्ये येऊ नकोस असे सांगितले होते ना? गौरी हसत म्हणाली. वहिनी, तुम्ही माझ्यासोबत असं करणार का? मला तिला बघायची आहे, तिच्याशी बोलायचं आहे. साहिल थोडा हट्टाने म्हणाला. गौरीच्या चेहऱ्यावर हलकीशी सित्तरेषा उमटली. चल मग, ती म्हणाली आणि दोघं आत गेले. ऑफिसमध्ये शिरता स्टाफने त्यांना गुड मॉर्निंग विश केले. त्यांनी हसून प्रतिसाद दिला आणि आपल्या आपल्या कॅबिनकडे वळले. तेवढ्या काजलची नजर साहिलवर खिळली होती. कॅबिनमध्ये शिरण्याआधी साहिलने तिच्याकडे पाहिलं. डोळा मारत हलक्याच इशाऱ्याने काजलला कॅबिनमध्ये बोलवलं. काजलच्या गालावर लाली चढली. अरे देवा, अशी कशी मी केबिनमध्ये जाऊ? सगळे पाहत आहे. ती मनोमन घाबरली, तरी धीर करून एक फाईल हातात घेतली आणि सावध पावलांनी साहिलच्या कॅबिनकडे जायला निघाली. काजल हळूच साहिलच्या कॅबिनमध्ये शिरली. साहिल खुर्चीवर बसला होता, पण तिला पाहताच तो उठला आणि तिला सरळ मिठीत घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन बायको, त्याने खोडकर हसत कानात कुजबुजला. काजल थोडी दचकली. हसत विचारले. कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन? आता तू माझी बायको होणार आहेस ना, म्हणून. साहिलने डोळ्यात चमक आणत उत्तर दिले. ओहो, असं का? मग तुम्हालाही काहीतरी म्हणावं लागेल. काजल हसत म्हणाली. तू नाही म्हटलं तरी चालेल, पण मला मात्र काहीतरी हवं आहे. साहिलने खटाळ हसत डोळा मारला. काजलच्या हलक्या आवाजात म्हणाली. मी काय देऊ? माझ्याकडे तर काहीच नाही आहे. तू देऊ नकोस ग, मी घेतो. असं म्हणत काजलने तिला मिठीत अजून घट्ट केली. क्षणभरात त्याने तिच्या केसावर होठ ठेवले. नंतर मग चेहरा हातात घेऊन कपाळावर अलगद चुंबन दिले. काजलचं हृदय जोरजोरात धडकू लागले. थोड्या वेळात तिच्यात मिठीत राहून तो म्हणाला. आता मला निघायला हवं, ऑफिसला जायला आहे. वहिनीला सोडायला आलो होतो. काजलने हळूच मान वर केली. आधी मी जाते, मग तुम्ही गौरीला भेटा. ती हसत म्हणाली. ती दारापर्यंत गेली आणि परत पाऊल थांबली. परत फिरून आली आणि अचानक त्याला घट्ट मिठी मारत त्याच्या होठावर हलकेच चुंबन देऊन लाजत घाबरत पळून बाहेर निघून गेली. साहिल मात्र जागेवरच थांबून राहिला. आताच काय झाले हे त्याला कळेपर्यंत काजल कॅबिन मधून बाहेर गेली होती. हसत गोंधळत तो नंतर मंदारच्या कॅबिन मध्ये गेला. गौरीला भेटून म्हणाला. मी ऑफिसला निघतो, आणि थोडा वेळात बोलतात नंतर बाहेर पडला. कथा आवडत असेल
पुढील भागात बघू आता बघण्याचा प्रोग्राम कसा होतो. कियाने गौरीसाठी काही आणले असेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 19. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.